असल्याच पाहिजे, कारण अपेक्षा जर का ठेवल्या नाही तर कोणी कामच करणार नाही. म्हणून अपेक्षा असायला पाहिजेत. मग त्या अपेक्षा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडनं काही असतील, तशाच माझ्याही तुमच्याकडनं आहेत, तशाच आपल्या दिल्लीकडनं आहेत. कपिलजी, आपण जसं म्हणालात की काही रस्ते जर का गडकरी साहेबांच्या ताब्यात दिले तर गडकरी साहेबांची ख्याती आहेच. त्यांनी त्यावेळेला हिंदू हृदय सम्राटांचं जे स्वप्न मुंबई पुणे रस्त्याचं होतं ते साकार करून दाखवलं आणि त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख केवळ राज्यात नाही तर देशामध्ये केलेली आहे. त्याच्यासाठी जर काही रस्त्यांची जबाबदारी केंद्र सरकार घेऊ शकत असेल तर एकनाथजी, मला असं वाटतं आपण आयुक्त तिथल्या सगळ्या लोकांनी बोलून तेही आपण करण्याची काय हरकत नाही, करायला काय हरकत नाही. कारण आपण सगळेच जण, मग राज्य सरकार काय आणि केंद्र सरकार काय, हे जनतेसाठी असतं. आपल्याला लोक मतं का देतात, तर आमची काहीतरी कामं व्यक्तिगत नव्हे तर सोयी सुविधांची व्हायला पाहिजेत आणि ते आपण करू शकाल या विश्वासाने लोक उमेदवार निवडत असतात. तर आज सुद्धा काही गोष्टी ज्या आपल्याला केंद्राकडनं अपेक्षित आहेत. आता तर आपले हक्काचे मंत्री तिकडे बसलेले आहेत, कपिल पाटील. तर कपिलजी, आम्ही तुमच्याकडे मागणार, तुम्ही आमच्याकडे मागायचं आणि जनता आपल्या दोघांकडे मागणार. आपण दोघांनी मिळून, केंद्र आणि राज्यांनी मिळून जनतेच्या अपेक्षा ह्या पूर्ण केल्या पाहिजेत. असो, आज आपण विविध कार्यक्रमाचा जो काही धडाका लावलेला आहे त्याच्यामध्ये जो पूल सुरा आहे त्या पुलाचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला. त्याच्यानंतर रिंग रोड आहे, स्काय वॉक, फेरीवाला मुक्त, हे फार महत्वाचं आहे. कारण मधल्या काळात जी काही दुर्घटना घडली ठाण्यामध्ये ती पाहिल्यानंतर आता काही ठिकाणी आपल्याला अत्यंत कठोरतेने आणि कडकपणाने कायदा राबवावा लागेल. तिकडे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही, दाखवूच शकत नाही. आपल्याला आपल्या नागरिकांची आणि आपल्या खास करून माता भगिनी, मग त्याच्यात पोलीस सुद्धा महिला आल्या आणि इतर सगळे अधिकारी आले, यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि तिच्या बाबतीत कुठेही हायगाई चालणार नाही. हा स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा फेरीवाल्यांचा जर का उच्छाद असेल तर तो उच्छाद आटोक्यात आपल्याला आणावाच लागेल आणि त्या दिशेने आपल्याला काम हे करावंच लागेल. मग मालमत्ता कर वसुलीचा आहे, कोविड इनोव्हेशन अवॉर्ड, ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आयुक्त महोदयांना मला खास धन्यवाद द्यायचे की कोविड इनोव्हेशन अवॉर्ड हे आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेने कमावलेलं आहे, मिळवलेलं आहे. कारण कोविडचा काळ हा आज अजूनही काही सरलेला नाहीये. कालच मी सर्व पक्षांना माझ्या शिवसेनेसह एक नम्र विनंती केलेली आहे की आपण जबाबदारीने वागलं पाहिजे. आपलं राजकारण हे राजकारण सर्वदा चालत राहील, हरकत नाही, पण शेवटी जबाबदारी हा एक जो विषय असतो तो आपला आपण ओळखून आपण जर का जबाबदारीने वागलं नाही तर जनता कशी वागेल, जनता आपल्याकडनं काय अपेक्षा ठेवेल. आणि ही जबाबदारी ओळखून त्याचं भान ठेवून आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उघडता आहात, त्याच्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीये. आहे धार्मिक स्थळे उघडी राहिली पाहिजेत, ठीक आहे, हरकत नाहीये. पण त्याही पेक्षा कपिलजी, आज जी आता तुम्ही सांगितले की तुमच्याकडचं आरोग्य केंद्र आहे ना, त्याची आवश्यकता ती आहे का त्याच्या बाजूला मी मंदिर उघडू आरोग्य केंद्र बंद करून? आज आरोग्य केंद्र महत्वाचं आहे, आरोग्याची मंदिरही महत्वाची आहेत. मंदिरही उघडणार, पण एका टप्प्याटप्प्याने जातो आहोत, टप्प्याटप्प्याने जातो. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम द्यायला चांगले आहेत, आम्ही सुद्धा काय देतो. आम्ही नुसत्या घोषणाच दिलेल्या नाहीयेत, घोषणेच्या पुढे जाऊन हिंदुत्वाचं रक्षण करणारी ही शिवसेना आहे हे 92-93 साली दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला त्याच्या खोल्यात जास्त काही जायचं नाहीये. पण भारत माता की जय बोलल्यानंतर भारत मातेची मुलं जर आरोग्याच्या सुविधांअभावी तळमळत असतील तर ती भारत माता आपल्याला काय बोलेल? ती काय सांगेल की अरे तुमचं माझ्याकडे नुसतं जयघोष करून काय बघताय, माझी बाळं तिकडे लेकरं ही तळमळत आहेत, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यांना औषध पाणी मिळत नाहीये, त्यांच्या सोयी सुविधांकडे लक्ष द्या. नुसत्या घोषणा दिल्या म्हणजे ती काही बरी होतील अशातला भाग नाहीये. त्यांना बरं कसं करायचं ते पहिलं बघा आणि त्या दिशेने आपण पाऊल टाकतो आहोत, ते फार महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं बॅकलॉग जर का बघायचा झाला तर तो 400 कोटी 450 कोटी का 6,500 कोटींचा तो सुद्धा बघावा लागेल की किती बॅकलॉग नक्की राहिलेला आहे कल्याण डोंबिवलीचा, कशामुळे राहिलेला आहे. तर मला एकच म्हणायचंय, नम्र विनंती करायची आहे की आपण जनतेचे सेवक आहोत. आपले प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेत असतील तर आपण कोण आहोत? आपण सुद्धा जनतेचे सेवक आहोत. आपल्यामध्ये मतमतांतर असू शकतील, ती असायला हरकत नाही, असायलाच पाहिजे, कारण त्यालाच लोकशाही म्हणतो आपण. जेवढी मतमतांतरे वेगवेगळी आपण व्यक्त करतो ती मतांतर म्हटल्यानंतर अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य ठरतं.
आणि त्याच्यासाठी रवीजी मी तुम्हाला सांगतो, तिथे सगळे आपले युतीचे कार्यकर्ते हा उल्लेख केला हा फार महत्वाचा आहे. कारण मला थोडंसं एक अशी कुठेतरी शंका यायला लागली होती की तुम्ही गाय वासरूचा उल्लेख केला, ते गाय वासरू ही काँग्रेसची निशाणी होती. गाय वासरू नका विसरू, तुम्ही अजूनही ती विसरलेलं नाही, तरी देखील तुम्ही युतीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख केला. बसा एकत्र, काय पाहिजे कल्याण डोंबिवलीला, जे देता येणं शक्य असेल ते दिलं. मी आज सगळ्यांच्या समोर तुम्हाला वचन देतो, जे जे आपल्या कल्याण डोंबिवलीला देण्याची गरज आहे, मग ते रस्ते असतील, पूल असतील, हॉस्पिटल्स असतील, या सगळ्या गोष्टी जनतेच्या हितासाठी जेवढं काही आपल्याला करता येणं शक्य असेल ते केल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्या महाविकास आघाडीचं एक धोरण आहे आणि त्या धोरणाला अनुसरून आपण पुढे चाललेलो आहोत. श्रीकांत, तुझं सुद्धा मी वेगळं कौतुक नेहमी करत आलेलो आहे. कारण अंबरनाथच्या मंदिराचा परिसर, मी काही वर्षांपूर्वी तिथे आलो होतो. मंदिरात तर जायला पाहिजे, मंदिरं उघडी पाहिजे, पण मंदिरात जावंसं वाटलं पाहिजे. नाही तर मंदिर उघडं आहे पण आजूबाजूला कचऱ्याचे ढीग पडलेत, सगळ्या गटाराचा वास येतोय. असे जे काही वातावरण काही वर्षांपूर्वी अंबरनाथच्या मंदिराचं होतं. अंबरनाथ हे आपलं अत्यंत महत्वाचं मंदिर, किती वर्ष त्याला झाली हा एक संशोधनाचा विषय आहे. कोणत्या शैलीतला आहे, मग काय करायचं, आपण मंदिराचं संवर्धन करायचं, हा जसा महत्वाचा विषय, तसंच मंदिराच्या आसपासचा परिसर हा चांगला करावा, सुशोभित करावा, अशी एक अपेक्षा मी तुझ्याकडे नुसती व्यक्त केली. आणि तिथे तू जो काय कायापालट करून दाखवलेला आहे ते दाखवण्यासाठी आता बसेस आणि इतर सगळ्या गोष्टींची सुद्धा आपण सुरुवात करतो आहोत. त्याच्याबद्दल मला सगळ्यांना खास धन्यवाद द्यायचे आहेत. पुन्हा एकदा या सगळ्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड बंद, स्कायवॉक फेरीवाला मुक्त, रिंग रोड करता तुम्ही, कोपर वडवली उड्डाणपुलाचं उद्घाटन आहे, कल्याण डोंबिवली समांतर रस्ता, शहाड जवळील वालधुनी पूल, जैवविविधता उद्यान, हे सुद्धा अत्यंत महत्वाचा एक विषय आहे. कल्याण डोंबिवली शहर दर्शन बस सेवा, कोविड काळातील व्यवस्थापनाबद्दल तुम्ही केलेले आहे स्मार्ट सिटी उपक्रम, म्हणजे किती किती गोष्टींसाठी तुमचं कौतुक करावं. मला अभिमान आहे, या माझ्या कल्याण डोंबिवली महापालिकेचा मला अभिमान आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना सुद्धा आपल्या ह्या सक्षमतेने काम करणाऱ्या महापालिकेचा अभिमान आहे. तुम्ही असंच काम करत राहा. जिथे जिथे ज्या ज्या वेळेला सरकार म्हणून तुम्हाला जी काय मदत लागेल ती दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन तूर्त मी आपल्याला देतो. आणि भावी काळासाठी असंच काम करत राहण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. यानंतर माननीय शहराभियंता श्रीमती सपना कोळी आभार प्रदर्शन. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आजच्या कार्यक्रमासाठी जो बहुमूल्य वेळ दिला आणि जे मार्गदर्शन केले त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. तसेच त्याचप्रमाणे माननीय केंद्रीय मंत्री श्री कपिलजी पाटील साहेब व पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब, आमदार माननीय आमदार श्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम पार पडला. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, स्थानिक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. गेली अनेक वर्ष या पुलाचं काम सुरू होतं आणि खूप मोठा वळसा डोंबिवली पश्चिमेकडच्या कोपरकडच्या सगळ्यांना घालून जावं लागायचं डोंबिवली ईस्टला जायचं असेल तर. पण आता हा ब्रिज सुरू झाल्यामुळे खूप फायदा होणार आहे डोंबिवलीकरांना. पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सीईटी परीक्षा होणार आहेत. या कालावधीत मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन याची परीक्षा सुद्धा होईल. 15 सप्टेंबरला मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 15 सप्टेंबरला मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन 16, 17 आणि 18 सप्टेंबरला सीईटी परीक्षेला 8,95,800 परीक्षार्थी बसणार आहेत. 226 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. 50,000 संगणक उपलब्धता तयार केली गेलेली आहे. कोरोनाचे नियम पाळून परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. सीईटी परीक्षेनंतर 1 नोव्हेंबरपर्यंत कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 26 दिवसांमध्ये परीक्षा होतील. सीईटीच्या परीक्षेसंदर्भात आता आपण माहिती घेत होतो. टेक्नॉलॉजीचे 2,28,486 विद्यार्थी आहेत. फार्मसीचे 2,00,000
77,302 विद्यार्थी आहेत. BEd लॉ 3 वर्ष 5 वर्ष, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ आर्ट्स, ह्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत असे सगळे विद्यार्थी मिळून 8,55,879 विद्यार्थी आहेत. आता ही CETची एक्झाम जी आहे ती आम्ही 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेणार आहोत. या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया. उदय, काय अधिक माहिती द्याल? राज्यातले जे CETची परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या परीक्षांची तारीख आणि त्याचबरोबर निकालाची तारीख जी आहे ती आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेली आहे. 15 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान हे सर्व परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत आणि त्याचबरोबर या परीक्षांचे निकाल जे आहेत ते देखील 20 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असल्याचं सांगितलेलं आहे. CETचे जेवढे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत, जवळपास 8,55,000 विद्यार्थी आहेत, या सर्वांना परीक्षेसाठी जवळपास 50,000 संगणक कॉम्प्युटर्स जे आहेत ते उपलब्ध असल्याची देखील माहिती यावेळेला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. नक्की उदय, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. शिक्षक पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. जयश्रीताई, ह्या ज्या परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर कालावधीमध्ये CET संदर्भातल्या CETच्या होणार आहेत त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर आत्ताच मी आपल्या माध्यमांमधून जी न्यूज बघितली त्यामध्ये आपल्याला समजलं की 15 तारखेपासून एक्झाम्स होणार आहेत. परंतु या CETसाठी कालावधी हा फक्त 8 दिवसांचा आहे, जिथे की सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि CETमध्ये सगळी जी मुलं आहेत ती महाराष्ट्रातली मुलं आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. परंतु आत्ताचा जर कालावधी बघितला तर 2 दिवसांमध्ये आपल्याकडे जे मुख्य सण असतात त्या सगळ्या सणावारांचे दिवस सुरू होतात आणि ह्या काळांमध्ये मुलांच्याकडनं किती प्रमाणात तयारी करण्यात येणार आहेत आणि वास्तविक पाहता एक सेमिस्टर कंप्लीट संपलेलं असताना हा एवढी मोठी घाई करण्यामागचं कारण कळत नाही. कारण 8 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत म्हणजे आपण कम्प्लिटली 8 लाख विद्यार्थ्यांच्या नॉलेजवरती खूप मोठा गेम करत आहोत. कुठेतरी फक्त शाळा कॉलेजेसची वर्ष पुढे न्यायची मुलांच्या नॉलेजबद्दल काय आणि पुढे फक्त आठवड्याभराचाच कालावधी असेल की मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी. परंतु ज्या पालकांची आर्थिक परिस्थितीच नाहीये, वास्तविक पाहता लोन प्रोसेस जरी म्हटलं तरी ती लोन प्रोसेस पूर्ण व्हायला सुद्धा आपल्याला कमीत कमी 15 दिवसांचा कालावधी लागतो. मग एवढी घाई सरकार कशासाठी करताय, खरंच याच्याबद्दल आम्हाला फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे जयश्रीताई, आपल्याला असं म्हणायचंय का की आकलनाचा सरकार काय शिक्षक काय कोणी विचार करतच नाहीये, म्हणजे विद्यार्थ्यांचं आकलन पण घेऊन टाकायच्या, नाहीतर वाद उत्पन्न होतात किंवा राजकारण होतं म्हणून घेऊन टाकल्या जातात परीक्षा? डेफिनेटली मुलांचं भवितव्य, नॉलेज, आकलन, त्यांचं प्रॅक्टिकल या कुठल्याच गोष्टींवरती सध्या काम होत नाहीये. कुठेतरी एक प्रोटोकॉल आहे, परीक्षा घ्यायच्या, ऍडमिशन द्यायच्या आणि वर्ष पुढे ढकलल्याचं नाटक करायचं. वास्तविक पाहता इथे सरकार एक का विचार करत नाही की आपण 8 लाख मुलांच्या भवितव्याशीच खेळत आहोत. एक पूर्ण 6 महिन्याचं एक सेमिस्टर मुलांचं वाया गेलेलं आहे, पण या सेमिस्टरची फीस मात्र सगळी आपल्याला द्यावी लागणार आहे आणि याच्यामध्ये सरकार कुठे त्या नॉलेजवरती, त्या फीसवरती कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. फक्त वर्षानुवर्ष अशी पुढे ढकलली जात आहेत आणि नॉलेजचा विचार केला तर ही मुलं सुद्धा यांचं सगळं एक सेमिस्टर अंधारात असल्यामुळे यांचं नॉलेज पण पूर्ण अंधारात आहे. खरं तर विचार इथे त्यांच्या भवितव्याचा केला पाहिजे, तो भवितव्याचा विचारच केला जात नाही. इनफॅक्ट आपलं वर्ष हे पुढे जानेवारीपासून का सुरू होत नाही, 1 जानेवारीपासून सिस्टम थोडी चेंज केली पाहिजे. पण सध्याची पण जयश्रीताई, पालकांचा सुद्धा वेगवेगळी मतं आणि वेगवेगळं म्हणणं बघायला मिळत आहे. असं असताना आपण विद्यार्थी पालक संघटनेच्या वतीनं शिक्षण मंत्र्यांशी किंवा कुणाशी नेमकं काय होणं अपेक्षित आहे याच्याविषयी काही आपलं किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांचं काही बोलणं झालंय? अद्याप तर काही नाही, कारण आता 1-2 मिनिटापूर्वीच बातमी आपल्या माध्यमांमध्ये येऊन धडकलेली आहे. परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये खरं आम्ही अशी विनंती त्यांना करणार आहोत की हे जे काय सध्या नुसते वर्ष पुढे ढकलणं आणि फीसच्यासाठीचं कारण, आणि दुसरं जर आपण बघितलं तर सरकारमध्ये बसलेल्या सगळ्या मंत्र्यांचे कॉलेजेस आणि शाळा आहेत, तिथे कुठेतरी मुलांच्या नॉलेजवरती काम न करता फक्त वर्ष पुढे ढकलण्यात जात आहेत आणि या सगळ्याच्या मागे खूप मोठं अर्थकारण दडलेलं आहे. हे तर आपल्या सगळ्यांना वारंवार दिसून येतच आहे. जयश्रीताई, आणि आपण सुद्धा टिपलं असेल किंवा बघितलं असेल, आता खरं हा विषय शाळांबद्दल बोलण्याचा नाही, पण कॉलेजेस काय किंवा शाळा काय, आपली फी मिळायला हवी याकरता फार मोठ्या प्रमाणात पालकांकडे तगादा लावतात, कुठल्याही माध्यमातली ती मुलं असू देत. निश्चित
आता खरं तर चिंता आम्हाला अशी लागून राहिलेली आहे की सीईटी झाली की ऍडमिशन प्रोसेस सुरू होते, परंतु गेल्या वर्षभरामध्ये पॅन्डेमिकने जो काही धुमाकूळ घातला होता त्याच्यामध्ये पालकांची आर्थिक स्थिती जी बिघडलेली होती ती स्थिती अजून रुळावरती आलेलीच नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या हाय फीस पालकांनी कुठून पे करायच्या? तर मुलांना जरी एज्युकेशन लोन करून द्यायचं म्हटलं तरी एज्युकेशन लोन करून देण्यासाठीच्या प्रोसेस पण कम्प्लीट होत नाही. मग हे नुसतेच वर्ष का पुढे ढकलतायत आणि फीसच्या मागे फीसचा तगादा लावून कुठेतरी फक्त स्वतःची पुंजी भरायची आणि विद्यार्थ्यांच्या नॉलेजची पुंजी रिकामी आहे त्याच्यावर फोकस नाही करायचा हे स्पष्ट गेल्या कित्येक दिवसात दिसतंय आपल्याला. आता ही जी बातमी येते यामध्ये असं सुद्धा म्हटलंय की 10-11च्या दरम्यान म्हणजे 10 ऑक्टोबर किंवा 11 ऑक्टोबरच्या दरम्यान परीक्षा संपतील आणि 1 नोव्हेंबर पर्यंत कॉलेजेस सुरू करायचे असा विचार आहे. म्हणजे फक्त 26 दिवसांमध्ये, जसा सुरुवातीला तुम्ही उल्लेख केलात. नक्कीच हे कुठेतरी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, बरं हे सगळे राऊंड तुम्ही घ्याल हो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीत, कारण हे कुठेही करताना विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कधीच विचार केला जात नाही. खरं ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी आपण शिक्षण देतोय, त्या विद्यार्थ्यांनाच कुठे फोकस केला जात नाही. तो विद्यार्थी खूप लांब आहे, तो फक्त प्रवाहात ओढायचा आणि ढकलायचा, एवढीच एक कुठेतरी सध्याची स्ट्रॅटेजी चालू आहे. परंतु या 20 दिवसांमध्ये मुलांना त्यांच्या हवे तसे कॉलेजेस मिळणार का, ही पण खूप मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. पुन्हा सीईटी आणि परत आता नवीन निपाहचं काहीतरी कुठे धुमाकूळ येऊन घालतंय अशा बातम्या आम्ही बघतोय. पुन्हा कोरोनाची वाढती भीती, वाढतं संकट आणि त्याच्यामध्ये कॉलेज. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये विद्यार्थी खूप भरडले जाणार आहेत आणि अनुषंगाने पालक सुद्धा. धन्यवाद जयश्रीताई, आपण खूप सविस्तरपणे काय प्रश्न आता विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत त्याविषयी बोललायत. एक विद्यार्थी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, कुलदीप आंबेकर, त्यांच्याशी बोलूया. कुलदीप, 26 दिवसांमध्ये परीक्षा आहे, म्हणजे 10 ऑक्टोबरला परीक्षा संपते आणि 1 नोव्हेंबरला कॉलेजेस सुरू करण्याचा विचार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर सगळ्यात प्रथम विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटलं? मुळात काय झाले, आता ह्या शिक्षण व्यवस्थेवरतीच विद्यार्थ्यांचा आणि पालकाचा विश्वासार्हता कमी होत गेलेली आहे. असे किती वेळा ह्यांनी घोषणा केली आणि किती वेळा मुलं कॉलेजमध्ये यायच्या तयारीला आहेत. तुम्हाला मी उदाहरण देतो मॅडम, पुण्यामध्ये मराठवाडा, विदर्भ नव्हे तर राज्यातल्या कानाकोपऱ्याची मुलं पुण्यात शिक्षणासाठी येतात. आज गेली 1.5-2 वर्षापासून सर्व वसतिगृह, समाज कल्याणचे, विद्यापीठाचे, कॉलेजचे वसतिगृह बंद आहेत. दुसरी गोष्ट काय होते, हे मुलं खाजगी ठिकाणी राहत आहेत, रूम पेईंग गेस्ट म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. त्याचे दर मुलांना सोसत नाहीयेत. आज तुम्ही पाहताय मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने पाऊस झालेला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क फी भरायला सुद्धा पैसे नाही. यांनी एक GR काढला की जे साहित्य आपण वापरत नाही त्याची 50% शुल्क माफ. परंतु आता त्यांनी त्याच्यामध्ये अशी मेघ ठोकली की ट्युशन फी 1 रुपया कमी केलेला नाही आणि ज्या ऑदर फी आहेत त्या फक्त 10% असतात, त्या फक्त 10% त्यांनी कमी केलं. आणि ट्युशन फीच्या नावाने 1 रुपया ना विद्यापीठाने कमी केला ना आपल्या शिक्षण मंत्र्यांनी कमी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांची फी 1 रुपया माफ झाली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा शुल्क माफ करेल असं वाटलं, पण परीक्षा शुल्क सुद्धा माफ केलेली नाही. ज्यांचे पालक गमावलेले आहेत यांची तरी फी माफ झालेली असेल, पण तुम्हाला मी अधिकृत सांगतो, पुणे विद्यापीठाने ज्यांचे पालक गमावले यांची सुद्धा कोरोनामुळे ज्यांचे पालक गमावले त्या विद्यार्थी सुद्धा फी माफी केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं ह्या कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठं आर्थिक मानसिक नुकसान झालेलं आहे आणि ह्या शाळा सुरू करून ह्या विद्यार्थ्यांना आणखी त्याचा त्रास देण्याचं काम हे सरकार करते असं मला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या ह्या सगळ्या प्रश्नावरती ना राज्य सरकार बोलायला तयार आहे, हे फक्त माध्यमांना प्रतिक्रिया देतात. विद्यार्थ्यांच्या भावनाशी हे सातत्याने खेळतायत. आता 1 तास म्हणतील मग आम्ही परत गावाकडे मुलं परत शहराकडे. म्हणजेच कुलदीप, आपल्याला असं म्हणायचंय की ग्राउंड रियालिटी वेगळी आहे आणि या विद्यार्थ्यांपर्यंत, ग्राउंड रियालिटी पर्यंत सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी पोहोचत नाहीत. घाईघाईने निर्णय घेऊन टाकले जातात, पण इथे ग्रामीण भागातले विशेष करून गरीब विद्यार्थी भरडले जात आहेत. कुलदीप, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार. एक छोटासा ब्रेक. दुपारच्या बातम्यांमध्ये काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ही बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे. प्रवेश असणार नाहीये. फक्त गणेशोत्सव काळामध्ये अवजड वाहनांना पनवेल ते सावंतवाडी मुंबई गोवा महामार्ग वापरण्याकरता बंदी घालण्यात आलेली आहे. 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्ग वापरायला प्रवेश असणार नाही, याची कृपया दक्षता घ्यावी, काळजी घ्यावी. 14 आणि 15 सप्टेंबरला
प्रवेश असणार नाही. पनवेल ते सावंतवाडी दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर ही बंदी घालण्यात आलेली आहे. गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनं प्रवेश करू शकणार नाहीत. त्यामुळे पनवेलवरून मुंबई गोवा हायवे पकडताना तिथे नाक्यांवर पोलिसांनी थांबवलं, वाहतूक पोलिसांनी थांबवलं. तर अर्थात हुज्जत घालू नका, भांडाभांडी करू नका, अशा प्रकारचं आवाहन केलं जात आहे. स्वप्नील घाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वप्नील, फार महत्त्वाचा निर्णय घेतलाय, कारण अनेक बसेस मुंबई गोवा महामार्गावरून कोकणाकडे जाणाऱ्या या गणेशोत्सवाच्या काळात बघायला मिळतात. त्यामुळे काय सांगशील, प्रवेश बंदी संदर्भात अवजड वाहनांकरता हा निर्णय घेतला गेलाय? नक्की सुवर्णा, दरवर्षी गणपतीच्या उत्सवादरम्यान हा निर्णय घेण्यात येतो परिवहन विभागाकडून. त्याप्रमाणे यावर्षी देखील तसा निर्णय घेण्यात आलेला आहे. 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर आणि पुढे 14 आणि 15 सप्टेंबर रोजी 16 टन आणि त्याच्या पुढच्या वजनाच्या ज्या गाड्या आहेत, म्हणजे अवजड वाहतूक आहे, ही वाहतूक पूर्णपणे या मार्गावरून बंद होणार आहे या कालावधीमध्ये. याचं कारण असं आहे की गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने वाहनं, खासगी वाहनं किंवा सार्वजनिक वाहतूक ही मुंबई गोवा महामार्गावरती असते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. ही कोंडी होऊ नये, कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांना येण्यासाठी मोठ्या अवजड जे वाहतूक आहे यांचा सामना, यांची समस्येचा सामना करायला लागू नये, यासाठी प्रशासन हा निर्णय घेत असतं. आणि त्याच अनुषंगाने यावर्षी पुन्हा हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा सांगावं लागेल, 8 ते 10 सप्टेंबर आणि नंतर 14 आणि 15 सप्टेंबर रोजी मुंबईतून पनवेलमधून सावंतवाडीमध्ये येणाऱ्या अवजड जी वाहनं आहेत त्या वाहनांना बंदी असणार आहे. आणि पुढे 14 आणि 15 तारखेला देखील असाच प्रकारचा निर्णय आहे. अनेक वेळेला काय होतं की मोठ्या वाहनांमुळे ज्या खासगी वाहनं येतात, छोट्या कार असतील किंवा प्रायव्हेट बसेस असतील, यांना वाहतूक करणं अवघड होतं आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या होते. आणि एकदा का ट्रॅफिक रस्त्यावरती झालं की मग तासनतास ही वाहतूक कोंडी होते. अनेकदा 2-2, 3-3 तास लोकांना या मार्गावरती ताटकळत राहावं लागतं. आणि अशा समस्या होऊ नयेत चाकरमान्यांना, त्याच्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नक्की स्वप्नील, धन्यवाद, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता भाजपकडून ठरवून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच कारवाई करण्याकरता अधिकारी हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटतात, असा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. त्यांचा हा आरोप बिनबुडाचा असल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. सत्ताधारी माजी मुख्यमंत्र्यांना भेटले किंवा विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटले तर त्यात काही गैर नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. IPS अधिकारी जे या सरकारवर आरोप करताय ते अधिकाऱ्यांची बैठक या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांच्यासोबत झालेली आहे. त्याचबरोबर केंद्रामध्ये काही मंत्र्यांशी त्यांची बैठका झाली. ह्या बैठका झाल्यानंतर आरोप करण्याची सुरुवात झाली आणि हे सगळं कट कारस्थान विरोधकांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी ठरवून कार्यक्रम, हे नियोजित कार्यक्रमच्या अंतर्गत हे सगळं सुरू आहे. नवाब मलिक यांचं फ्रस्ट्रेशन या सरकारचं दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. जर IAS IPS अधिकारी त्या ठिकाणी देवेंद्रजींना काही सांगत असतील, याचा अर्थ 5 वर्षात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामावर विश्वास, क्रेडिबिलिटी त्यांची त्या ठिकाणी आहे. आणि तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा या सरकार म्हणून विश्वास नाही, क्रेडिबिलिटी नाही आणि आपलं नियंत्रण नाही असं समजायचं का, असा नवाब मलिक यांना माझा सवाल आहे. आणि जर चुकीचं होत असेल तर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्यापर्यंत माहिती जात असेल, पण ठरवून त्या ठिकाणी कोणीच मुद्दामून देवेंद्रजींना अशा प्रकारची माहिती देण्याचं काही कारण नाही. मी अनेक वर्ष सत्तेत होतो, अनेक वर्ष ऑपोजिशनमध्ये होतो. फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेस सगळे अधिकारी मलाही भेटत होते. मी एखादी गोष्ट सांगितली योग्य असली तर कधी नाही म्हणायचे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवला अधिकाऱ्यांनी, याच्यामध्ये गैरवाजवी नाही. तिथं अधिकाराचा गैरवापर होत असेल
तर ते गैरवाजवी आहे. आणि त्यामुळं माजी मुख्यमंत्र्यांना ते भेटले की उद्या आमचे चव्हाण माजी मुख्यमंत्री सातारचे त्यांना भेटले किंवा पृथ्वीराज चव्हाण असं कोणाला भेटलं तर त्याच्यात काही फारशी चिंता करण्याचं कारण नाही. भारतातील हिंदू मुस्लिमांचे पूर्वज एकच असून देश पुढे नेण्याकरता सर्वांनी सोबत राहावं असं मत सरसंघचालक मोहन भागवतांनी व्यक्त केलं. तसंच इस्लाम परकीय आक्रमणांमुळे भारतात आला असून हा इतिहास असाच सांगायला हवा असं मत भागवतांनी व्यक्त केलं. त्यावर आपल्या ज्ञानात भर पडली असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलं. अंग्रेजों ने मुसलमानों को बताया कि हिंदुओं के साथ रहोगे तुमको कुछ नहीं मिलने वाला, डेमोक्रेसी में मेजॉरिटी का चलता है, वही चुन के आएंगे, वही बनेंगे, तुम बन ही नहीं सकते, अलग मांगो। और इतना बड़ा ये हिंदुओं का तत्वजाल है, उसमें तुम्हारा इस्लाम चलेगा। गया क्या? जब से आए भारत में तब से यहाँ है, गया? भारत स्वतंत्र होने के बाद गया? नहीं गया। सब पदों पर मुसलमान जा सकते हैं, गए जाते हैं, ये वहां उत्पन्न कर दिया और हिंदुओं को बता दिया कि बड़ा कट्टर है। इनके इसमें बताया है कि मारो, और देखो मारो, इधर भड़काया उधर भड़काया, दोनों में झगड़ा लगा है। और उस झगड़े के चलते, उस अविश्वास और भय के कारण हम एक दूसरे को दूर रखने की बातें करते चले आ रहे हैं। उपाय कहाँ होगा? इस पर मलम पट्टी करने से मूल से अपनी दृष्टी को बदलना होगा। चांगली गोष्ट त्यांनी एक असं नवीनच गोष्ट सांगितली की ह्या दोन्ही समाजाचं मूळ जन्म एकाच कुटुंबातून झालेला आहे. माझ्याही ज्ञानात भर पडलीची बाजू. कोस्टल रोडमध्ये कोणताही घोटाळा नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलंय. महापालिकेकडून याबाबत परिपत्रक जारी करून सागरी किनारा रस्ता कामांमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही आणि केलेले आरोप निराधार आहेत असं स्पष्ट करण्यात आलंय. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 या काळात तब्बल 1000 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केला होता. तसंच क्षमा करा, ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी हा केलेला आरोप होता. तसंच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी सुद्धा शेलारांनी केलेली होती. दरम्यान आशिष शेलार यांच्या आरोपांना थेट मुंबई महानगरपालिकेनंच उत्तर दिलेलं आहे. यावेळी काढण्यात आलेल्या पत्रकात आशिष शेलार यांनी केलेले आरोप, त्या प्रत्येक आरोपाचं स्पष्टीकरण दिलं गेलंय. तसंच कोस्टल रोडच्या कामात कोणताही घोटाळा झालेला नसल्याचं महापालिकेने म्हटलंय. मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं परिपत्रक जारी केलं आहे. मुंबईतल्या कोस्टल रोडवरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर काय टीका केलेली होती त्यावर आपण नजर टाकणार आहोत. शिवसेनेच्या छत्रछायेखाली 1000 कोटींचा घोटाळा होत असल्याचा आरोप शेलारांनी केला होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये कोस्टल रोडच्या नावाने 1000 कोटीचा घोटाळा हा सत्ताधारी शिवसेनेच्या छत्रछायेखाली नाही, किंबहुना भागीदारीखाली होतोय. डिसेंबर 2020 ते आधी ऑक्टोबर 2018, या ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 पर्यंतच्या सर्व कोस्टल रोडच्या कामाच्या गतिविधींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, पाळत ठेवून आहोत. पॅकेज 1 मध्येच, कारण 3 पॅकेज आहेत, पॅकेज 1, पॅकेज 2 आणि पॅकेज 4. केवळ पॅकेज 1 मध्ये 684 कोटीचा घोटाळा झाला आहे आणि म्हणून तिन्ही पॅकेज मिळून संपूर्ण कोस्टल रोडच्या कामामध्ये आतापर्यंत आमच्या निदर्शनास जे आलंय त्यामध्ये 1000 कोटी रुपये सामान्य मुंबईकरांचे गेले, ते कंत्राटदार आणि सत्ताधीश शिवसेनेत कोणाकोणाच्या भागीदारीत गेले याचा खडा न खडा लावल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आहोत.
दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18. 5 जनावरं वाहून गेली आहेत. बुलढाण्यातल्या खामगावमधली ही घटना आहे. जनावरं वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आलाय. पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार उडालेला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. बुलढाण्यातून ही बातमी येते. बुलढाण्यामध्ये ही दृश्य तुमच्या अंगावर काटा आणू शकतात. मुख्य जानवर लेकिन यहाँ पर एक हादसा बचने की कोशिश लेकिन जनावरं वाहून गेलेली आहेत. पुराच्या पाण्यामध्ये ही जनावरं वाहून गेली आहेत. पुराची ही भयानक दृश्य आहेत. बोर्डी बुलढाणा. सुदैवानं 3 जनावरं बचावलेली आहेत. 2 जनावरं मात्र वाहून गेलेली आहेत. पुराच्या पाण्यामध्ये 5 जनावरं वाहून गेली, पण त्यामधली 3 जनावरं वाचलेली आहेत. बोर्डी नदीत ही घटना घडली आहे. आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. राहुल, खरं तर अंगावर काटा आणणारा किंवा ज्याच्यासाठी आपलं जनावर म्हणजे लेक असतो किंवा मुलबाळासारखं जपलं जातं, वाढवलं जातं या जनावरांना, पण 3 जनावरं तरी वाचली आहेत. काय सांगाल अधिक? खरं तर सुवर्णा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का आपण बघितलं तर 24 तासापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो पाऊस आहे तो हाहाकार माजवतोय. अतिशय मुसळधार प्रमाणात हा पाऊस या ठिकाणी कोसळतोय. अक्षरशः ढगफुटी जन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याचाच फटका जर का आपण बघितला तर बोर्डी नदीला या ठिकाणी बसलेला आहे. बोर्डी नदी जी आहे ती दुसरी भरून या ठिकाणी वाहत आहे आणि त्या नदीच्या काठालाच त्या ठिकाणी जनावरं जी होती ती मार्गस्थ निघालेली होती, परंतु अचानकपणे या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं ती 5ही जनावरे जी आहेत ती बोर्डी नदीमध्ये वाहून गेलेली आहेत आणि त्यामध्ये जे 3 जनावरं आहेत जे स्थानिक लोकांना आणि प्रयत्नांनी त्या ठिकाणी 3 जनावरांना वाचवण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे. परंतु जर का बघितलं तर 2 जनावरं त्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे. त्यांचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये. आपण जर का बघितलं तर शेतकऱ्यावर कुठलं ना कुठलं संकट या ठिकाणी पाहावाच मिळतो. शेतकऱ्याचं जे धन आहे ते जनावरे आहेत आणि तेच देखील या पावसामुळे या ठिकाणी वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं तर मोठं नुकसान झालं खरं, परंतु या पावसामुळे शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे. अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. त्याचबरोबर मोठमोठ्या नद्या असतील, खडकपूर्णा धरण असेल, उतावळी धरण असेल, हे संपूर्णपणे या ठिकाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत आणि नदी नाल्यात तर संपूर्णपणे तुडुंब भरून वाहत आहेत. त्याचाच फटका आता या बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये बोर्डी नदीतून जात असताना 5 जनावरांना बसलाय. त्याच्यामध्ये ते जनावरं वाहून गेली आहेत. सुवर्णा, धन्यवाद राहुल माहिती दिल्याबद्दल. यवतमाळ जिल्ह्याच्या काळी ते दिग्रस या मार्गावर असलेल्या वसंतनगर इथल्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याच्या नादात 2 युवक वाहून गेले. ज्ञानेश्वर जाधव आणि सुरेश महिंद्रे असं वाहून गेलेल्या युवकांचं नाव आहे. ते महागाव तालुक्यातील साई इजारा गावचे रहिवासी होते. या घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. आता तो चांगलाच व्हायरल होतोय. पावसामुळे वसंतनगर इथल्या पुलावरून पुराचं पाणी वाहत होतं. त्या पुरातून दुचाकी काढण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही युवक होते. मात्र काही अंतरावर ज्ञानेश्वर जाधव याचा मृतदेह मिळाला, पण सुरेश महिंद्रे याचा मृतदेह अद्याप सुद्धा मिळालेला नाही. पोलीस पथक घटनास्थळावरून दाखल होऊन अधिक शोधकार्य करत आहे. यवतमाळ आणि नांदेड इथली ही दृश्य आहेत. यवतमाळमध्ये दुचाकी वाचवण्याच्या नादात 2 युवक वाहून गेलेत आणि नांदेड मधली दृश्य एका बाजूला आपण बघतोय. पुरात कार वाहून गेलेली आहे. बातमी नांदेडमधून बघणार आहोत. नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात एक कार वाहून गेली आहे अशी माहिती मिळते. मुखेडमधली ही घटना आहे. पुरात वाहून जाणारा एक जण झाडावर चढला म्हणून तो वाचलाय. मुखेड उस्मान नगर या रस्त्यावर मोती नाल्याच्या पुरात कार वाहून गेलेली आहे. नांदेडमध्ये ही घटना समोर येते. कार पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. नांदेडच्या मुखेडमधली घटना. वाहून जाणारा एक जण मात्र बचावलेला आहे.
तर परभणी जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। काल रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत होता। रिमझिम स्वरूपाचा पाऊस होता, पण संततधार होती पावसाची, सतत पडत होता। सर्वत्र होत असलेल्या या पावसामुळे नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। काल पावसात 2 युवक या पाण्यामधून रस्ता पार करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असताना युवक या पाण्यामधील रस्ता पार करायला गेले, परंतु नदीच्या मध्यभागी आल्यावर प्रवाहाचा अंदाज आला नाही आणि या युवकांनी स्वतः नदीमध्ये उडी घेतली। काही अंतरावर पोहोच जाऊन स्वतःचा जीव या दोघांनी वाचवला। 2 ठिकाणीची परभणीतली दृश्य, एक जनावर वाहून गेलेलं आहे, 2 युवक वाहून गेले, पण त्या 2 युवक वाहून गेले नाहीत तर त्यांनी नदीत उडी मारली आणि मग पुढे जाऊन स्वतःला या दोघांनी वाचवलं। पण एक जनावर मात्र परभणीमध्ये नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना बैलजोडी वाहून गेलेली आहे असं कळत आहे। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। दरम्यान या पाण्यामधून रस्ता पार करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नांदेडमध्ये जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय, त्यामुळे नदीकाठच्या जमिनी आणि पिकं खरडून निघालेली आहेत। जिल्ह्यात 11 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील अनेक साधे रस्ते वाहून गेलेले आहेत। अनेक सखल भागामध्ये पाणी साचून नागरिकांच्या घरातील साहित्याचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान 15 दिवसांनंतर काढणीला आलेल्या सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे। या सगळ्या बातम्यांसह दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। ताज्या बातम्यांसह काही क्षणात भेटूया आपण। जाताना एक न्यूज 18 लोकमतचं कळकळीचं आवाहन आहे, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही सगळे जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा आठवणीनं न चुकता मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला विसरू नका। तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही घोंगावतो आहे आणि त्यामुळे आपण हलगर्जीपणा करून, बेजबाबदारपणा करून चालणार नाही। इथेच थांबतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।